फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पायात रुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना पण तरी न हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगादिले दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू 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 सिंधू. अर्जुन, आम्ही तुझ्याशी कधी बोलणार पण नाही आणि भेटणार पण नाही. तू सुद्धा आमच्याशी बोलायला येऊ नकोस. हो, अर्जुनशी मैत्री तुटायला माझा काहीच संबंध नाहीये. तुझ्यामुळेच तुटली ती मैत्री. तू त्याला देवळात घेतलंस म्हणूनच घडलं नाही सगळं, नाहीतर ही वेळच आली नसती. मामनजी बोलवलं तुम्ही? जेवणाची तयारी झाली का? हो, स्वयंपाक तयार आहे. पानं वाढायला घेऊ का? नको. काय काय केलंय आज? नेहमीच भाकरी, भाजी, कोशिंबीर, चटणी आणि आमटी भात. मग एक काम करायचं, सगळं पानात वाढून घ्यायचं आणि जेवायला बसायचं. अहो मामनजी, असं हो, तुम्ही जेवला नाही ते कळलंय मला. आधी जेवून घ्या, मग बोलू आपण. गोपिकाबाईंनी सगळं सांगितलंय मला. मामनजी, माझं चुकलंच ना हो. मी नको होतं बोलायला सासूबाईंशी, पण अहो खरंच सांगते, मी त्यांच्याकडे तक्रार करायला नव्हते गेले. अहो, तुम्ही कसली तक्रार करताय? उलट त्यांनीच माझ्याकडे तक्रार केली आहे माझ्या वागण्याबद्दल. आणि कुणाला सांगू नका. चांगली खरडपट्टी देखील काढली आहे त्यांनी माझी. अहो नाही नाही, त्यांनी केलं ते योग्यच केलं. आणि सुनबाई, तुमची यात काहीही चूक नाहीये आणि मी तुमच्यावर रागावलेलो पण नाहीये. हो, जुनी खोडं आम्ही. काळानुरूप आम्ही बदलायला हवं हे कळतंय, पण वळत नाहीये. बुद्धीला पटतंय, पण आचरणात काही येत नाही. त्यात तुमचा तो नवरा. आता त्यांचं काय? तोही माझ्यासारखाच हट्टी. मग त्याचे आणि माझे वाद होतात, ते विकोपाला जातात आणि मग त्याचा घरच्यांना त्रास होतो. खरं तर माझंही चुकतच कधी कधी. पण तू नको काळजी करूस, अगदी निश्चिंत राहा. मामनजी, मी बोलून बघू का त्यांच्याशी एकदा? अगं नको नको बोलूस. तो आज घरी आला की मी त्याच्याबरोबर कुठलाही वाद घालणार नाही, हा शब्द देतो मी तुम्हाला. आणि आता एक क्षणही माझ्या समोर उभं राहायचं नाही. म्हणजे आधी जेवून घ्यायचं आणि मग बाहेर यायचं. आणि कुणाचीही वाट बघायची नाही, एकट्यानं जेवायचं, त्याने काही बिघडत नाही. चालेल. आणि हो, जेवला नाहीत तर मी स्वतः पान वाढून देईन. हा, अहो नको, जेवते मी. काकू, हा भूक लागली. देवव्रता, तुला परिस्थितीचं काही भान? सारखे जेवण जेवण काय करतोस? मामनजी, अहो तुम्ही काहीही बोलू नका आणि त्याची बाजू अजिबात घेऊ नका. त्याला त्याची जबाबदारी कळायलाच हवी. मुलांनो, काल तुम्ही मंदिरात जाऊन ते प्रताप केलेत, त्यामुळे हिला किती त्रास झालाय तुम्हाला माहित आहे? आज जेवलेली नाहीये ती. त्यामुळे यापुढे असले प्रकार व्हायला नको. जरा मोठे व्हा आणि जबाबदारीने वागा, कळलं? अर्जुन,
आम्ही तुझ्याशी कधी बोलणार पण नाही आणि भेटणार पण नाही. तू सुद्धा आमच्याशी बोलायला येऊ नकोस. अर्जुनशी मैत्री तुटायला माझा काहीच संबंध नाहीये. तुझ्यामुळेच तुटली ती मैत्री. तू त्याला देवळात घेतलंस म्हणूनच घडलं नाही सगळं, नाहीतर ही वेळच आली नसती. तुझ्यामुळे आज त्याचे हे हाल होत आहेत. सिंधू, माझा गृहपाठ पूर्ण होत आलाय. तुझा गृहपाठ झाला ना की आपण खेळायला जाऊ. हा, काय झालं सिंधू? तू माझ्याशी खोटं बोललास ना. मी चांगली मुलगी नाहीये, मी वाईट मुलगी आहे. सगळं काही वाईट माझ्यामुळेच घडतं. माझ्यामुळे अर्जुन दुखावला, माझ्यामुळे सर्वच ते उपाशी राहिली. सगळं वाईट माझ्यामुळे होतं. असं काही नाहीये. कोणी सांगितलं तुला? हो, असंच आहे. अगं, तुला माहितीये का, खरं तर तू खूप चांगली मुलगी आहेस. हे बघ, दामोदर काकांचा जीव कोणी वाचवला? तूच. लेले गुरुजींचा खोटारडेपणा कोणी उघडकीस आणला? तूच. अर्जुनला अभ्यास येत नाही, त्याला मदत कोण करतं? तूच. घरातली सगळी कामं तू शिकलीस, आणि मुख्य म्हणजे मला आवडतात म्हणून मोदकही शिकलीस तू. खरंच तू खूप चांगली मुलगी आहे. मला बरं वाटावं म्हणून तू असं म्हणतोयस ना. जा, आता मी बोलणारच नाही तुझ्याशी. अगं, मी खरंच सांगतोय. धाकटी आई नेहमी मला अवलक्षणी म्हणायची आणि माझ्यातून काहीच चांगलं होणार नाही असं म्हणायची. मला आता बाबांकडे जायचंय, तेच मला नीट समजून घेऊ शकतात. काय? हो, आता मी उद्याच बाबांकडे जाईन. अगं, तू वेडी आहेस का? तिकडे का जातीयस तू? इथे सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो. मी इथे नाही राहणार. मला आजींना मात्र उगाळून द्यायचंय आणि मग स्वयंपाकात मदत करायची. सगळी कामं पूर्ण झाली की मी उद्या बाबांकडे जाते. अगं ए सिंधू, अगं काकूला लगेच सांगायला हवं. प्रिय दामोदर, पत्रास कारण की तू नाशकातला मुक्काम थांबून ताबडतोब परत यावंस अशी माझी इच्छा आहे. याचं कारण असं की त्याचं कारण असं की विलासला तुरुंगातून सोडवून फार मोठी चूक झाली आहे. त्याचं बदललेलं रूप नाटक असून तो काहीतरी भयंकर करेल अशी भीती सतावत आहे. त्वरित येणे. कळावे, तुमचे वडील धोंडोपंत. अरे वा वडील, घरात बसून फार धंदे सुचायला लागलेत तुम्हाला. असं नका करू हो. कारण कसं आहे, तुम्हाला हे धंदे कितीही आवडत असले तरी मला ते परवडणार नाही. हे सगळे धंदे संपवायची वेळ आलेली आहे तुमच्या सकट. अरे विलास, हे काय करतोयस तू? अरे माझा ऐक, मी बाप आहे तुझा. तुम्ही जरा थांबा. बापासारखं कसं वागायचं तेच शिकवतो आज. धीर धरा जरा. एक शब्द बोलू नका. अरे विलास, अरे
बघितलं, ही फक्त या पत्राची राख नाहीये, तर तुमच्या इच्छांची राख रांगोळी आहे. आता तुमची शिक्षा. काय 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 बोलतोयस तू विलास? तू तू मला शिक्षा करणार? माझ्या विरोधात पत्र लिहून भावाभावांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न केलात, त्याची तुम्हाला शिक्षा मिळायला नको? काय करतोय तू? बोला, काही शेवटची इच्छा असेल तर सांगा. विलास, अरे मला मानू नको तू बाबा. अरे, मी माझ्याकडून पुन्हा चूक होणार नाही. बघा, नक्की 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 सगळं ऐकेल बाबा. मला फसवलत ना, तर एवढे छोटे तुकडे करीन की अंत्यसंस्कारासाठी सुद्धा काही शिल्लक राहणार नाही. नाही रे बाबा, नाही, पुन्हा चूक नाही होणार रे माझ्याकडे. असेच आज्ञाधारक बनून राहा. वहिनी कुठे आहे? शेजारी गेले. उठता बसता काय शेजारी जाऊन बसते होती? जा, बोलवून आणा तिला, भूक लागली मला. बसा खाली. निघ म्हटलं की निघाले. तिकडे जाऊन काय सांगाल? की तुम्हाला भूक लागलीये, मला नाही. माझं नाटक उघड पडता कामा नये. निघा निघा. काय नाचनबाई, अहो जेवण झालं का? काय जेवली? मला मेलेल्या या खोकल्यानं नुसते पदार्थाचे वासच घेता येतं. तो खायची काही परवानगी नाही म्हणून विचारते. अगो काय जेवली? अगं काय काय झाले आज? अशी गप्प गप्प काय? नाही, काय नाही, असं. आज घरात सगळ्यांनाच काय झालंय कोणास ठाऊक. कोणीच कोणाशी धड बोलत नाहीये. काय ग, तुझी सरू आत्या जेवली का? दुपारी अप्पा आजोबांनी सांगितलं म्हणून तिने थोडस खाल्लं, पण आता विचारलं तर नको म्हणाली. मला खूप वाईट वाटतंय हो. अगो कशाचं? सरू आत्या माझ्यामुळे उपाशी राहिली ना. अगो नाही हो, तुझ्यामुळे असे नाही. तुझी सरू आत्या अगदी हळवी आहे हो. घरातल्या सगळ्या गोष्टीत जीव गुंतलेला असतो हो तिचा. अगो कुठल्याही आईला कसं आपली मुलं जेवली नाहीत तर तिलाही अन्न गोड लागत नाही, तसंच तुझ्या आत्यालाही. तसंच घरात सगळं ठीकठाक नसेल तर तुझ्या आत्याला करमत नाही हो. प्रत्येकाची काळजी असते हो तिला. गरजेपेक्षा जरा जास्तच काळजी करते हो ती सगळ्यांची. पण त्यामुळे तिच्या जीवाला त्रास होतो हे काही तिच्या लक्षात येत नाही ग. म्हणजे? अगो तुझी सरू आत्या सगळ्यांना समजून घेते हो, पण तिला कोणी समजून घेत नाही. सगळे तिला गृहीत धरतात म्हणून तर फरफट होते हो बिचारीची. तिलाही कोणीतरी समजून घ्यायला हवे ना हो. तुझं मन समजून घेत नाही असंच वाटतं ना तुला? नाही अहो, असं काही नाहीये. तुम्ही ऐकून तरी घ्या हे माझं. बघ, काहीही बोलू नकोस. तू माझ्याविषयी काय विचार करतेस ते कळून चुकलंय मला. असं तोडून का बोलताय तुम्ही? तोडून बोलत नाहीये मी सरस्वती.
आपल्यामध्ये काय भांडणं झाली हे आई अप्पांना सांगायची काय गरज होती? आधीच आप्पा मला करंट समजतात. त्यांच्या दृष्टीने व्यवहारात मी शून्यच. तू निमित्त दिलंस त्यांना. हे ऐकल्यानंतर आता संसारात सुद्धा मी अपयशी आहे असंच वाटणार ना त्यांना. अहो पण मी आपल्याबद्दल काहीच सांगितलं नाहीये मामंजींना. मामंजींमध्ये आणि तुमच्यामध्ये सतत वाद होतात आणि त्यामुळे घरात तणाव असतो याबद्दल बोलत होतो मी आणि सासूबाई. आणि ते सुद्धा त्यांनी विषय काढला म्हणून. अहो तुम्ही तरी समजून घ्या ना, तुमच्याबद्दल तक्रार केलेली नाहीये मी. हे सगळं माझ्या आईशी बोललीस तू, पण माझ्याशी बोलावं असं का नाही वाटलं तुला? मी कधी तुझा अपमान केलाय का सरस्वती? पुरुषी अहंकाराने कधीतरी वागलोय मी तुझ्याशी? इतका इतका साधा विश्वास तू दाखवला नाही सरस्वती माझ्यावर. आताही तुम्ही तेच करताय. मला समजून न घेता चिडचिड करताय. आणि मी मामंजींशी किंवा सासूबाईंशी काही बोलले तर त्यात तुम्हाला कमीपणा वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये. पण माझंच चुकलं. जरा मन मोकळं करावं म्हणून बोलायला गेले सासूबाईंशी. पण यापुढे नाही बोलणार हो. माझ्या मनातल्या गोष्टी मी माझ्या मनातच ठेव. हे बघ, हे असं अपराधी भावनेनं स्वतःला शिक्षा करून घेण्याची काही गरज नाही. तुला फक्त जेव्हा जे वाटेल ते मोकळेपणाने माझ्याशी बोलत जा, इतकंच माझं म्हणणं आहे. जाऊ दे, तुम्हाला ना काही समजतच नाही. माझ्या मनाची घुसमट कळत नाही तुम्हाला. मी आपली गप्पच बसते, कायमचं कुलूप लावून टाकते तोंडाला. ए ढोल्या भोपळा, काय झालं? असं का बसलायस? अरे तू बोलत का नाही आहेस? सांग ना. तू बाबांकडे जाणार हे ऐकल्यावर मला काळजी वाटली आणि मी ते काकूला सांगायला गेलो तर काका आणि काकू खूप जोराजोरात भांडत होते. काका काही ऐकूनच घेत नव्हते काकूचं. मग ती तरी काय सांगणार? म्हणजे भांडत होते? हो ना, काका काकूचं काही ऐकूनच घेत नव्हते. मला खूप वाईट वाटलं म्हणून मी इकडे येऊन बसलो. अरे पण अण्णा काका तर आत्याशी असं कधीच भांडत नाही. मग आज काय झालं? तेच तर मला कळत नाहीये ना. ही मोठी माणसं असं विचित्र का वागतात? आपल्याला सांगतात की भांडायचं नाही, ओरडायचं नाही आणि स्वतः मात्र तेच करतात. सरू काकू किती चांगली आहे, कशाला उगाच भांडायचं तिच्याशी? पण ते कशावरून भांडतायत? एवढं काही मी ऐकलं नाही, पण काका असं म्हणत होते की त्यांच्या गोष्टी आजी, आजोबा, बाबा यांच्या आधी त्यांच्याशी बोलायला हव्या. काकून त्यांच्या गोष्टी आप्पा, आजोबा, बाबा, आजीला कशाला सांगितल्या? आधी त्यांच्याशी का नाही बोलली यावरनं भांडत असतील कदाचित. हो ना. आणि गोपिका आजी पण म्हणत होत्या की सरू आत्याला कोणी समजूनच घेत नाही. हो ना ग, आपल्या काकांचंच बघ ना. मोठ्या माणसांना तर काही कळतच नाही, पण आपल्याला कळतं ना. मग आपण काहीतरी असं करूया ज्याच्याने सरू आत्याला खूप छान वाटेल. चालेल, पण काय करायचं? तू कान दे इकडे, मी सांगते. असंच सांग ना. किती आळशीपणा करशील रे? कान दे म्हंटल ना.
देवव्रत, अरे काय कशासाठी भांडताय एवढं? बघा ना, मी तुझी तक्रार आजीकडे नव्हती केली. नाहीतर काय, मी तुझ्याशी भांडतो, तुला त्रास देतो, तुझ्याकडे खायला मागतो, हे तू आजीला सांगितलंस ना? मी त्यांना सांगितलं नव्हतं, त्यांनीच मला आधी विचारलं. म्हणजे तू सांगितलंस ना त्यांना, मी नवरा आहे ना तुझा, तू मला आधी सांगायला पाहिजे. नवरोबा म्हणे, तू कधी ऐकून घेतोस का माझं? तुझ्यामुळे माझ्या मनाची घुसमट होते, मी कुणाकडे माझं मन मोकळं करून घ्यायचं? अरे आता बास बास, किती भांडणार आहात? सिंधू, तू जास्त बोलू नकोस, तू बायकोस माझी, मी सांगितलं तुला ऐकलं पाहिजे, हो की नाही हो काका? असंच वागवतात ना नवरे बायकोला? मी तुझा नवरा आहे, मी सांगितलं तुला ऐकायलाच पाहिजे. तू आता बोलूच नको माझ्याशी. ठीक आहे, नाही बोलत. मी नवरा आहे आणि मी तुला असंच वागवणार, बरोबर ना काका? जा. तोंडावरच का नाही सांगितलंस? अगं सरळ सांगून मोकळं व्हायचं. तुमची सिंधू अवलक्षणी मुलगी आहे, तिचा जन्म झाला नसता तर या जगाचं भलं झालं असतं. काय बोलताय दोघी? सिंधू बद्दल आणि तिच्या जन्मदात्री आई बद्दल तुमच्या मनात काय विषय ना ते कळलंय मला. सिंधूमुळे खूप भोगावं लागलंय तिला. सिंधूमुळे भामिनीला नाही, तर भामिनीमुळे सिंधूला भोगावं लागलंय. सासरी जाऊन सुटकाच झाली तिची या जाचातून.